जय जवान जय किसान. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगली योजना म्हणजे पीक विमा योजना. आता या पीक विमा योजनेविषयी शेतकरी बांधवांमध्ये निराशा आहे, कारण की केंद्र सरकार व राज्य सरकारने ह्या योजनेवरती करोडो रुपये खर्च करूनही शेतकरी बांधवांना ह्या योजनेचा लाभ मिळत नाही. परिणामी शेतकरी बांधव व अधिकारी यांच्यामध्ये वारंवार खटके उडत आहे आणि या खटक्याचा अधिकाऱ्यावरती परिणाम होत आहे. यामुळे ही पीक विमा योजना बंद करून NDRFच्या निकषावरती शेतकरी बांधवांना सरसगट शेतकरी बांधवांना मदत द्यावी अशी आता कृषी मंत्र्याकडे अधिकाऱ्यांनी पत्राद्वारे विनंती करण्यात आलेली. शेतकरी बांधवांनो, पीक विमा योजना ही शेतकऱ्यासाठी एक संजीवनी योजना आहे, पण गेल्या 2-3 वर्षापासून या पीक विमा योजनेचा शेतकरी बांधवांना नुकसान होत आहे. जुनी पीक विमा योजना बंद करून नवी पीक विमा योजना आणल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये कमालीची नाराजी आहे, कारण की जे ट्रिगर होते ते ट्रिगर हटवल्यामुळे शेतकरी बांधवांना या पीक विमा योजनेचे नुकसान भोगावे लागत आहे. परिणामी आता नवीन जी पीक विमा योजना आहे, ही पीक विमा योजना बंद करून जुनी पीक विमा योजना लागू करावी अशी शेतकरी व शेतकरी संघटनाकडून वारंवार मागणी होताना दिसत आहे. पण शासनाने ही शेतकरी संघटनाची व शेतकऱ्याची मागणी धुडकावून लावली आहे आणि नवी पीक विमा योजना लागू केलेली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी सेवा राजपत्रित अधिकारी संघटना पुणे यांच्या वतीने पत्र काढण्यात आलेले आहे. आता विषय बघा, दिनांक 10/7/2026 रोजी अकोला येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात घडलेल्या घटनेचा निषेध व कृषी अधिकाऱ्याच्या सुरक्षिततेबाबत करावयाच्या तातडीच्या उपाययोजनाबाबत दिनांक 10/7/2026 रोजी अकोला येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेचा महाराष्ट्र राज्य कृषी सेवा राजपत्रित अधिकारी संघटना तीव्र निषेध व्यक्त करते. ही काही एकमेव अपवादात्मक घटना नसून यासारख्या अनेक घटना नजीकच्या भूतकाळात घडलेल्या आहेत. संसदीय मार्गाने कृषी विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाकडे येणाऱ्या मागण्या व निवेदनाबाबत व त्या समस्याबाबत सोडवणुकीबाबत संघटना नेहमी सकारात्मक आहे. तथापि असे न करताच मोठ्या संख्येने गर्दी करून जिल्हा व तालुका स्तरावरील कृषी अधिकाऱ्यावर दबाव टाकणे, अर्वाच्य भाषेत दमदाटी व प्रसार माध्यमामध्ये एकतर्फी आरोप करणे अशा घटना सातत्याने घडत आहे. राज्यात सध्या काही जिल्ह्यात अतिवृष्टी तर काही ठिकाणी आवर्षण स्थिती असतानाही कृषी अधिकारी कर्तव्यनिष्ठेने कृषी विभागाच्या योजना व कार्यक्रम राबवित आहे. मात्र अशा घटनांमध्ये वारंवार पुनरावृत्ती होत असल्यामुळे राज्यातील सर्व कृषी अधिकाऱ्यांमध्ये तीव्र असुरक्षेची भावना निर्माण झाली असून निर्भयपणे शासकीय कर्तव्य बजावणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. या घटनाच्या पार्श्वभूमीवर कृषी अधिकाऱ्याच्या खालील तातडीच्या मागण्याकडे नम्रपणे आपले लक्ष वेधण्यात येत आहे. शेतकरी बांधवांनो, आता जे शेतकरी म्हणजे कृषी विभागाचे अधिकारी आहेत, त्यांनी जी शेतकरी बांधवासाठी पीक विमा योजनेविषयी जे पंचनामा असो इतर कार्य असो, या कार्य करताना पीक विमा योजनेमध्ये अधिकाऱ्यांना अडचणी येत आहे. अधिकाऱ्यावर दबाव टाकणे, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे इत्यादी समस्यांना शेतकरी बांधवासमोर कृषी अधिकारी यांना जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवरती आता काही पीक विमा योजना बंद करून नवीन पीक विमा योजना लागू करण्यात यावी यासाठी काही मुद्दे सांगण्यात आलेले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुका कृषी कार्यालयात कृषी अधिकाऱ्याच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. शासकीय कार्यालयामध्ये असंसदीय मार्गाने आंदोलन करून गोंधळ निर्माण करणे, धमक्या देणे, दबाव टाकणे व प्रसिद्धीसाठी होणाऱ्या स्टंटबाजीला
प्रतिबंध करण्यासाठी स्पष्ट मानक कार्यपद्धती लागू करण्यात यावी. शेतकरी बांधवांनो, जे जिल्हा कृषी अधिकारी आहेत या सुरक्षितेसाठी कायमस्वरूपी सुरक्षा गार्ड व्यवस्था उपलब्ध करून द्यावी असं सांगण्यात आलं आहे. आता पुढे काही मुद्दे दिलेले आहेत ते आपण काळजीपूर्वक पाहू. शेतकरी बांधवांनो, यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पीक विमा योजना एरिया अप्रोच या पद्धतीने राबविण्यात येत असल्यामुळे भाग घेणाऱ्या सर्व शेतकऱ्याचे समाधान होत नाही. अनेक घटक पीक विमा मिळवण्यासाठी गैरप्रकार करतात व अधिकाऱ्यावर दबाव आणतात. मोठी अर्थसंकल्पीय तरतूद खर्च करूनही माध्यमामध्ये मात्र पीक विम्याबाबत नकारात्मक बातम्या येत राहतात. पीक विमा योजनेमध्ये विमा कंपन्यांच्या नकारात्मक प्रतिसादाचा परिणाम कृषी अधिकाऱ्यांना भोगावा लागतो. अनेक जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत आहेत. अनेक गैरप्रकार करणारे सामाजिक घटक कारण नसताना कृषी अधिकाऱ्यावर दबाव टाकतात व हेतारोत करतात. याकरता पीक विमा योजना बंद करून NDRF अंतर्गत मिळणारी भरपाई रकमेत वाढ करणे अधिक संयुक्तिक आहे. जर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत हाच उद्देश असेल तर त्यांना मदत करण्यासाठी पीक विमा NDRF हे दोन्ही मार्ग ठेवण्याऐवजी NDRF निकष वाढ करणे हा एकच मार्ग असावा, ज्यायोगे प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत मिळू शकेल. गुजरात राज्याप्रमाणे पीक विमा योजना बंद करण्यात यावी. पीक विमा योजना राबवायची असल्यास त्यामध्ये मानवी हस्तक्षेप बंद होऊन हे आता शेतकरी बांधवांनो, ही जी पीक विमा योजना आहे ही पीक विमा योजनेमध्ये अधिकाऱ्यांना वारंवार अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे व इतर सामाजिक घटक आहेत एक गैरप्रकार होणारे कारण नसताना कृषी अधिकाऱ्यावर दबाव टाकतात. यामुळे कृषी अधिकारी यांच्याकडून एक सांगण्यात आलेलं आहे, शेतकरी बांधवांना जर पीक विमा सरकारला द्यायचेच असेल तर ही पीक विमा योजना बंद करून NDRFच्या धर्तीवरती निकषामध्ये वाढ करून शेतकरी बांधवांना सरसकट मदत द्यावी अशी अधिकाऱ्याकडून अधिकारी संघटनाकडून मागणी होताना दिसत आहे. आता कृषी मंत्र्यांनी अधिकाऱ्यांची मागणी मान्य करते का हे आता पाहणे महत्त्वाचे आहे. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. शेतकरी योजनेसाठी असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आपण सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट द्या. आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला येईल. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.